महाराष्ट्राच्या प्रकारचा नारळ फोडला असं म्हणता येईल? नारळ जो वाढवायचा तो सन्मान्य राजसाहेबांच्याच हाताने वाढणार आहे। आज आमची महानगरपालिकेची तयारी गेले 6 महिने सातत्याने चालू आहे। ठिकठिकाणी BLA नेमणं हे आता सध्या खूप गरजेचं झालं आहे। ज्या प्रकारे मतचोरीचे भानगडी समोर येत आहेत, आज आपण बघितलं तर वर्सोवा विधानसभेमध्ये पण मला तर वाटतं आमचा संदेश कुठे आहे, किती होती आपल्याला 5037 मतं 2019ला पण आणि 5037 2024ला पण। आता एवढा कसा काय योगायोग? त्यामुळे यावेळेला अशी चोरी या चोरांना करायला द्यायची नाही, त्या दृष्टीने आमची ही तयारी सगळी चालू आहे। निश्चित याच्यासाठीच आम्ही BLAंची नेमणूक करतोय। मतदार यादींचं वाचन चालू आहे। कोण इथे बाहेरचे आलेले आहेत, कोणाचं नाव डिलीट झालेलं आहे, या सगळ्यांची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा निवडणूक आयोगाकडे करणं, ही सगळे कामं आमचे पदाधिकारी, आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक हे अतिशय जोमाने करत आहेत। 2 दिवसापूर्वी भाजपचा देखील मेळावा पार पडला होता। त्या मेळाव्यामध्ये बोलताना भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम यांनी वर्सोवा खान पॅटर्न पुन्हा एकदा मुंबईत ठाकरे गटाकडून राबवण्याचा प्रयत्न होतो असं देखील म्हणतात, याकडे कसं पाहतो? मुळात बघा, मी माझ्या पक्षाचं उत्तर देतो। ज्या वेळेला आपल्याला आठवत असेल, रजा अकादमीचा मोर्चा होता, जेव्हा तो धुडगूस घातलेला, त्यावेळेला लाट्या काट्या घेऊन यांचे मार्च करणारे संघवाले घरात शेपट्या घालून बसलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होता। त्यामुळे हिंदुत्व वगैरे या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नयेत। यांचा मूळ उद्देशच आहे खानांची भीती दाखवायची आणि कुठला तरी भैया नाहीतर गुज्जू महापौर बनवायचा। कोण होते यांचे मला सांगा? महापालिकेतले गटनेते मनोज कोटक कोण आहे? गुजराती। दिलीप पटेल कोण? गुजराती। काय विनोद मिश्रा कोण? भैया। तुम्ही आम्हाला शिकवणार काय? राहुल गांधीकडून सातत्याने मतचोरीचे जे प्रकरण आहे त्यावरती सातत्याने आरोप केले जातात, पुराव्यानिशी ते आरोप करतात, मात्र यावरती निवडणूक आयोगाकडून कुठलेही उत्तर येत नाही। निवडणुकीच्या पूर्ण यंत्रणेला मला असं वाटतं ही एक कीड लागलेली आहे, ज्याला आपण म्हणतो ती, ही कीड घालवायला लागेल। आणि जर निवडणूक आयोगाला हे सिद्ध करावं लागेल की आम्ही जनतेबरोबर आहोत, कुठल्याही पक्षाबरोबर नाही आहोत, हे सिद्ध करण्याची गरज ही निवडणूक आयोगाला आहे। पवार साहेब उत्तर देतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।